जय हिंद विद्यार्थी मित्रांनो एनडीए परीक्षेबद्दल आपण आज ए टू झेड माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी पात्रता कुठली लागते, सॅलरी किती मिळते विद्यार्थ्यांना, त्यानंतर हाईट आणि वेटचा काय क्रायटेरिया आहे आणि एज लिमिट याबद्दल आपण ओव्हरऑल माहिती जाणून घेणार आहोत। तर चला तर बघूया आपली पूर्ण माहिती। तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी या अकॅडमी बद्दल आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की ही जी अकॅडमी आहे सुरुवातीला आपण बघितलं तर एस्टॅब्लिशमेंट तिथली 7 डिसेंबर 1949 आणि कमिशन कधी झालं की सुरुवात कधी झाली तर 1954 साली। या ठिकाणी लोकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे खडकवासला पुणे। आणि तुम्हाला आश्चर्य बसेल मित्रांनो, हा कॅम्पस आहे साधारणतः 7000 एकरचा पूर्ण मोठा कॅम्पस आहे। याच ठिकाणी संपूर्ण एनडीए कॅडेटचं ट्रेनिंग होत असतं। तर मित्रांनो या ठिकाणी आता आपण बघितलं पुढची जी स्लाइड आहे त्यामध्ये आपण बघूया। पुढची जी स्लाइड आहे की एनडीए म्हणजे काय। एनडीएचा फुल फॉर्म आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी। एनडीएचा फुल फॉर्म मी परत सांगतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी। आणि लेवल ऑफ एक्झाम आहे नॅशनल लेवल। संपूर्ण भारतातून संपूर्ण जो इंडिया आहे इंडियामधून या एक्झामसाठी विद्यार्थी अपियर होत असतात। ही जी एक्झाम आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससी ही एक्झाम कंडक्ट करते। म्हणून एक्झाम सोपी आहे का, नाही, पण इम्पॉसिबल आहे का, नाही, ही एक्झाम पूर्णपणे पॉसिबल आहे। इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअरफोर्स मध्ये जे कॅडेट जात असतात त्यांना ते ऍडमिशन देते। फ्रिक्वेन्सी ऑफ एक्झाम वर्षातून ही एक्झाम 2दा होते। मी पुन्हा एकदा सांगतो, वर्षातून एक्झाम 2दा होते। मग ती एनडीए फर्स्ट म्हटलं जातं, एनडीए सेकंड म्हटलं जातं। समजा 2026 ला एक्झाम होणार असेल तर ती एनडीए 2026 ची जी एक्झाम आहे जानेवारी मध्ये जर फॉर्म आला, एप्रिल मध्ये जर ती परीक्षा असेल तर एनडीए फर्स्ट आहे। आणि जर समजा सेकंड टर्म मध्ये जून मध्ये फॉर्म आला आणि सप्टेंबर मध्ये पेपर झाला तर ती एनडीए सेकंड आहे। लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या। आणि पूर्ण जो पॅटर्न आहे एक्झामचा तो ऑनलाईन पद्धतीने आहे। आणि एक्झामचा जो मोड आहे ते पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे। फक्त फॉर्म तुम्हाला जो आहे ना ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। पूर्ण रिटर्न टेस्ट आणि त्यानंतर इंटरव्ह्यू साठी विद्यार्थी क्वालिफाय होत असतो। मित्रांनो लक्षात घ्या, पुढचं जे आहे की यामध्ये एनडीए मध्ये जर समजा ट्रेनिंग कंप्लीट झालं तुमचं, त्यानंतर विद्यार्थी कुठे जातो तर विद्यार्थी जर समजा आर्मी कॅडेट असेल, इंडियन आर्मी मध्ये जर असेल तर तो इंडियन मिलिटरी अकॅडमी जी की देहरादूनला आहे। देहरादून उत्तराखंड या ठिकाणी आहे। ते इंडियन आर्मीचे कॅडेट जे आहेत ते देहरादूनला जातील। त्यानंतर जर समजा इंडियन नेव्ही मध्ये जर तुम्ही जाणार असाल किंवा जात असाल तर एनडीए खडकवासलाचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर इंडियन नेव्हल अकॅडमी ती जी आहे केरळमध्ये आहे त्या अकॅडमी मध्ये तुमचा प्रवेश होतो। त्यानंतर समजा इंडियन एअरफोर्स मध्ये जर समजा कॅडेट जाणार असेल तर त्या ठिकाणी एअरफोर्स अकॅडमी ती जी आहे ती तेलंगणा या राज्यामध्ये आहे। कुठं आहे? तेलंगणा या राज्यामध्ये। मित्रांनो एनडीएचं जे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला या रिस्पेक्टिव्ह अकॅडमी मध्ये जावं लागतं पुढच्या ट्रेनिंगसाठी। चला तर मित्रांनो पुढचं बघून घेऊया। सॅलरी जी आहे सगळ्यात महत्वाचं भाई, सॅलरी किती भेटते। या ठिकाणी सॅलरी ट्रेनिंग स्टायपेंड तुम्हाला भेटणार आहे, त्यामध्ये 56,100 रुपये लेवल 10 चं पे आहे। हे बघा पेमेंट किती मिळतं यापेक्षा तुम्ही एनडीए मध्ये सिलेक्शन होणार आहे हे जास्त महत्वाचं आहे। मित्रांनो लक्षात घ्या, 3 वर्षासाठी ट्रेनिंगची फीज लागते। 3 वर्षासाठी समजा द गव्हर्नमेंट विल कव्हर द कॉस्ट ऑफ द एनडीए ट्रेनिंग। गव्हर्नमेंट पूर्णपणे एनडीएचं ट्रेनिंगचं कॉस्ट कव्हर करतं सगळंच। त्या ठिकाणी लॉजिंग असेल, बुक्स असतील, युनिफॉर्म असेल, बोर्डिंग असेल आणि मेडिकल ट्रीटमेंट। समजा काही मेडिकलची इमर्जन्सी आली तर ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला करून दिली जाते। नॉर्मली दिस एक्सपेंडिचर विल नॉट गो ओव्हर 3000 पर मंथ, म्हणजे तुम्हाला 3000 रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील, 3000 रुपये पर मंथचे। परंतु या ठिकाणी अशी स्पेशल प्रोव्हिजन देण्यात आलेली आहे, समजा काही पालकांचा इन्कम जो आहे 21,000पेक्षा खाली असेल पर मंथचा, 21,000पेक्षा खाली, तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पुन्हा एकदा 1000 रुपये स्टायपेंड देत असतं। मित्रांनो ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत ना ह्या लक्षात ठेवा। आणि ज्या विद्यार्थ्यांना एनडीए करायचं असेल तर त्यांना नक्की हे शेअर करा। मित्रांनो आता पुढची माहिती आपण जाणून घेऊया। या ठिकाणी प्रोसेस कशी असते, 10वी झालं, 10वी नंतर 11वी झालं, नंतर 12वीत गेलो आपण।
12वीत गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरायचा असतो, तर तो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC ची जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर तुमची रिटर्न टेस्ट होणार आहे, रिटर्नची एक्झाम होणार आहे. रिटर्नच्या एक्झाम मध्ये कुठला पॅटर्न असतो तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, परंतु रिटर्नची एक्झाम होणार आहे. नंतर SSB इंटरव्ह्यू हा 5 दिवसांचा असतो. नंतर मेडिकल टेस्ट, त्यानंतर SSB इंटरव्ह्यू, नंतर मेडिकल टेस्ट आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची लागते. मित्रांनो, ही जी प्रोसेस आहे ना ही थोडी लेंदी आहे. संपूर्ण वर्ष या प्रोसेसमध्ये जाऊ शकतं, परंतु त्याच्यानंतर मिळणारं जे यश असतं ते खूप मोठं असणार आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, एज लिमिट. बहुतेक विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असतो की सर 2026 ला जो अटेम्प्ट येणार आहे त्या अटेम्प्ट मध्ये मी इलिजिबल आहे का. समजा सगळ्या ओव्हरऑल जो एज लिमिट बघितलं 16.5 ते 19.5 वर्ष हे तुमचं एज लिमिट असायला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात मोठी गोष्ट ती म्हणजे तुम्ही अनमॅरिड असायला पाहिजे. लक्षात द्या, काय अनमॅरिड, मॅरिड चालणार नाही. समजा तुम्हाला NDA 2026 चा पहिला अटेम्प्ट द्यायचा आहे तर त्या ठिकाणी तुमचा जन्म 2 जुलै 2007 ते 1 जुलै 2010 दरम्यान असला पाहिजे. दोन्ही डेट लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा सांगतो. आणि NDA सेकंड 2026 चा जर द्यायचा असेल तर तुमचा जन्म जानेवारी 2008 किंवा 2 जानेवारी 2008 ते 1 जानेवारी 2011. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, यामध्ये तुमचा जर जन्म झालेला असेल आणि तुमचं जर एज 16.5 ते 19.5 वर्षाच्या दरम्यान असेल तर तुम्ही नक्कीच NDA ची एक्झामचा फॉर्म भरू शकतात. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत तोच प्रश्न येतो की सर मुलींसाठी वेगळा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे का. मुलींसाठी कुठल्याही प्रकारचा वेगळा क्रायटेरिया देण्यात आलेला नाही. ऍज वरचा जो क्रायटेरिया आहे सेम क्रायटेरिया मुलींसाठी देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो लक्षात ठेवा, NDA ची एक्झाम कशी होते. NDA मध्ये हाईट अँड वेट फॉर आर्मी अँड एअरफोर्स. या ठिकाणी एक साधी सिंपल सरळ गोष्ट आहे. NDA साठी जी हाईट आहे 157 सेंटीमीटर आहे, 157 सेंटीमीटर हाईट आहे. आणि एअरफोर्स साठी 162.5 सेंटीमीटर आहे. आणि त्या ठिकाणी सर्टन एक्सेप्शन्स देण्यात आलेले आहेत की समजा हिली टेरेन मधला विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी जे हाईटचा क्रायटेरिया आहे तो कमी ठेवण्यात आलेला आहे. आणि NDA हाईट फॉर गर्ल्स जे आहे 152च्या आसपास विद्यार्थिनींची हाईट लागत असते. त्या ठिकाणी परत काही हिली टेरेन मध्ये काही स्पोर्ट्स याच्यामध्ये थोडीफार हाईटचा त्या ठिकाणी कन्सेशन दिलं जातं. या ठिकाणी बघितलं की पायलट होण्यासाठी काय काय पाहिजे असतं. एक मी तुम्हाला सांगितलं की मेडिकल मध्ये द लेंथ ऑफ लेगची लेंथ आहे ती 99 सेंटीमीटर आणि 120 सेंटीमीटरच्या बिटवीन असायला पाहिजे. एकदम बारीक गोष्ट आहे, कुठली तरी एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर थायची लेंथ आहे ती मॅक्झिमम 64 सेंटीमीटर. सिटिंग लेंथ म्हणजे बसल्यानंतर 81.50 सेंटीमीटर अँड द मॅक्झिमम 96 सेंटीमीटर. या ठिकाणी एक लक्षात घ्या, हे जे पायलट साठी एवढं सारं म्हणजे मेडिकलचे क्रायटेरिया देण्यात आलेले आहेत याच्या मागे काहीतरी लॉजिक असेल. ते लॉजिक तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय लॉजिक असू शकतो. एअरफोर्स साठी पायलटचं कॉकपिटचं व्हिज्युअलायझेशन करा, त्यानुसार तुम्हाला कळून जाईल. मित्रांनो, अशा खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला NDA एक्झाम बद्दल आहे. समजा ज्यांना कोणाला NDA ची एक्झाम द्यायची असेल किंवा NDA जॉईन करायचा असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडेल मराठीमध्ये तुम्ही नक्कीच सांगू शकतात. अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या नंबरवरती डायल करा आणि कर्नल संपत गोपालन सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सक्सेस अकॅडमीच्या चॅनलला नक्की फॉलो करा. जय हिंद.